शुक्रवारी 27 फेब्रुवारीला भारताचा फिनिशर रिंकू सिंगच्या वडिलांचं निधन झालं होतं. पण वडिलांचं निधन होऊन सुद्धा रिंकू सिंग T20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघामध्ये दाखल झाला आहे. सगळी माहिती सांगतो, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा, कारण T20 वर्ल्ड कपमधील सर्व महत्त्वाच्या अपडेट्स सर्वात आधी आम्हीच तुम्हाला देतो. रविवारी वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडियाचा करो या मरो असा सामना आहे. सेमीफायनल गाठण्यासाठी हा विजय अनिवार्य आहे. अशा कठीण वेळी रिंकू सिंग पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. 21 फेब्रुवारीपासून रिंकूचे वडील हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर होते आणि शुक्रवारी त्यांचं दुर्दैवी निधन झालं. वडिलांच्या अंत्यविधीसाठी रिंकू तातडीने रवाना झाला होता. पण BCCI सचिव देवजीत सैकिया यांनी माहिती दिली आहे की रिंकू शनिवारीच कोलकात्यात टीम इंडियाला जॉईन होणार आहे. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही देशासाठी खेळण्यासाठी रिंकूचा हा निर्णय त्याच्या जिद्दीची साक्ष देतोय. या वर्ल्ड कपमध्ये रिंकूची बॅट अद्याप शांत असली तरी वेस्ट इंडिज विरुद्ध तो मोठी खेळी करेल अशी चाहत्यांना आशा आहे. तुम्हाला काय वाटतं, रिंकू उद्याच्या सामन्यात मॅच फिनिश करेल का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा. बातमी म्हणजे थोडक्यात.